भीमेच्या अर्थात चंद्रभागा नदीच्या काठी वसलेलं पंढरपूर हे वारकऱ्यांचं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. 8 प्रवेशद्वारं असलेल्या या मंदिरात आषाढी एकादशीला विठ्ठल भक्तांची मांदियाळी असते. क्षेत्र महात्म्यामुळे पंढरपुराला दक्षिण काशी आणि विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या विठ्ठलाला महाराष्ट्राचं कुलदैवत असं म्हणतात. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात. त्यामुळे प्रादेशिक संस्कृतीचा समन्वय आणि मराठी कानडी सामंजस्याचा दुवा साधला जातो. आषाढी एकादशीनिमित्त इथे मोठी यात्रा भरते. या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तसंच बाहेरील राज्यातून वारकरी पायी वारी करत पंढरीला येतात. स्कंद पुराणातील श्री विठ्ठल स्तवराजमध्ये विश्वरूप स्वरूपाय विश्वव्यापी स्वरूपिणे विश्वंभर स्वमित्राय विठ्ठलाय नमो नमः असं ज्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या विश्वरूपाचं विश्वव्यापकतेचं वर्णन केलं आहे, त्या भक्तवत्सल पांडुरंगाची आणि त्याचा भक्त पुंडलिक याची कथा आता ऐकूया. लोहदंड नावाच्या एका खेडेगावात जानुदेव नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत सज्जन आणि सदाचारी. जेवढा धार्मिक तेवढाच सात्विक, ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात. मात्र त्याचा पुत्र पुंडलिक याला अपवाद होता. आईवडिलांना दुरुत्तर करणं, थोरा मोठ्यांचा उपमर्द करणं, मन मानेल तसं वागणं, वाईट मुलांच्या संगतीत रमणं असे अनेक दुर्गुण पुंडलिकाच्या स्वभावात होते. अर्थातच तत्कालीन समजुतीप्रमाणे आईवडिलांनी विचार केला की मुलाचं लग्न लावून दिलं तर तो बायकोमुळे सुधारेल, व्यवस्थित वागेल. पण प्रत्यक्षात मात्र झालं उलटंच. पुंडलिक पूर्णपणे पत्नीच्या आहारी गेला. आता तर त्याला स्वतःचे जन्मदाते मातापिताच अडगळ वाटू लागले. पुंडलिकाला स्वतःच्या सुखापुढे कुणाचीच आणि कशाचीच पर्वा वाटत नव्हती. पुंडलिकाला वाटे, मरत का नाहीत बरं हे लवकर एकदाचे, आपल्या मागची ब्यात तरी टळेल. एके दिवशी आपल्या नशिबाला दोष देत या सगळ्या दुःखापासून मुक्ती कशी मिळवावी या चिंतेत विचार करत बसलेल्या जानुदेवाला घराबाहेर काहीतरी गडबड गोंधळ चाललेला ऐकू आला. काय चाललंय हे पाहण्यासाठी पुंडलिकाचे आईवडील बाहेर आले तर काशी यात्रेला निघालेल्या भक्तांचा एक समुदाय गावात मुक्कामासाठी आला होता. त्यात म्हातारे कोतारे होते आणि तरुणही होते. तरुण मुलं आपापल्या वृद्ध मातापित्यांची सेवा करत होते. ते दृश्य पाहून पुंडलिकाच्या आईवडिलांना त्यांचा हेवा वाटला. पण आपल्या नशिबी मात्र हे सुख नाही अशी स्वतःची समजूत काढून दोघं पतिपत्नी मुकाट्याने घरात परत आले. पुंडलिकाला या यात्रेची आणि यात्रेकरूंची माहिती मिळाली. काशी यात्रा केल्यावर पुण्य लाभते, सगळी पापं धुतली जाऊन मुक्ती मिळते असंही त्याच्या कानावर आलं. तो थेट त्या यात्रेकरूंना जाऊन भेटला. काशी यात्रेबद्दल त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यांच्याशी बोलल्यावर पुंडलिकालाही काशीला जावंसं वाटू लागलं. त्याची बायकोही तयार झाली. आईवडिलांनाही आनंद झाला. ते म्हणाले, आम्हालाही घेऊन चल. धूर्त आणि लंपट पुंडलिकानं लोकनिंदा टाळण्यासाठी त्यांनाही बरोबर घ्यायचं ठरवलं. सर्वजण काशीला निघाले. त्या काळी पायीच प्रवास करावा लागे. वृद्ध मातापिता चालून चालून